हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज मधुकर आबा राळेभात यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटीलजी, माझे सहकारी माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार रामभाऊ शिंदेजी, अतुल भातखळकरजी, या ठिकाणी आबांसोबत आलेले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, प्रेसच्या मित्रांनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कर्जत जामखेडमधून या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे आबा मधुकर आबा राळेभात हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय। आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सोबत जे ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्वांचं स्वागत करतो। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि विस्थापितांचे नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात। आणि आज या सुरेश अण्णा धस या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। आणि आज त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणारे मधुकर आबा राळेभात आणि त्यांच्या सोबतची सगळी टीम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय। यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीत। जमिनीवर काम करून, संघर्ष करून, एक एक व्यक्ती जोडून त्यातनं तयार झालेली ही नेतृत्व आहेत। आणि आता मला विश्वास आहे एकीकडे रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम, या दोन टीममुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आज या ठिकाणी सन्माननीय विखे पाटील साहेब आहेत, त्यांची ताकद, आमच्या सुरेश धस साहेबांची देखील कर्जत जामखेडमध्ये प्रेमी खूप आहेत, त्यामुळे त्यांची ताकद, अशी सगळी ताकद एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेमध्ये निर्णायकी अशा प्रकारची लढाई निश्चितपणे लढावी लागेल। शेवटी सामान्य माणसाचं दुःख हे सामान्य माणसालाच समजतं, त्या दुःखावर फुंकर कशी मारली पाहिजे हेही सामान्यांनाच माहिती असतं। त्यामुळे आपल्यामध्ये वावरणारे अशा प्रकारचे जर आपले नेते असले तर खऱ्या अर्थानं मतदारसंघालाही न्याय मिळतो आणि मतदारसंघातल्या जनतेलाही न्याय मिळतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।